बीडच्या कायदा सुव्यवस्थेची बरीच चर्चा सध्या सुरू असतानाच परळी तालुक्याला खळबळ माजवणारी घटना घडली आहे। शहरातील व्यापारी आणि भाजपचे नेते विकास दुबे यांचा मुलगा अमोल दुबे यांचं काल रात्री अपहरण करण्यात आलं। रात्रीच्या वेळी आपलं दुकान बंद करून निघालेल्या अमोल दुबेंच्या गाडीला एका चारचाकी गाडीने आडवी गाडी लावून 5 जणांनी त्यांचं अपहरण केलं। 5 जणांनी अपहरण करून म्हणजे दुकानापासून फक्त 50 मीटर अंतरावरची ही घटना घडली। त्यानंतर कनेरवाडी घाटातील गोशाळेजवळ अपहरणकर्त्यांची ही कार बंद पडली म्हणून अपहरणकर्त्यांनी गाडीतून अमोल यांना खाली उतरवलं आणि त्यांच्याकडे 2 कोटींची खंडणी मागितली। ही खंडणी देता येत नसल्याचं सांगताच काही घडू शकतं हे लक्षात येऊन अमोल दुबे यांनी त्यांच्या मित्राला फोन केला आणि ड्रायव्हर मार्फत अंबाजोगाई रोडवरील हॉटेल नंदनवन इथं काही रक्कम मागवली। स्वतःच्या दुकानातील काही रक्कम आणि त्यांच्या मित्राकडील रक्कम अशी मिळून दुबे यांनी 8,28,300 रुपये त्यांना दिले। त्याच्यामध्ये गळ्यातील सोन्याचे लॉकेट सुद्धा समाविष्ट होते आणि त्यानंतर या 5 जणांनी त्यांना सोडलं। त्यांनी सुटका झाली म्हणून निश्वास टाकला। अमोल दुबे यांच्यावर काही दिवस पाळत ठेवले असावे असा संशय पोलिसांना या निमित्तानं होत आहे, कारण सोमवारी रात्री त्यांनी त्यांचं दुकान, त्यांची ऑइलची एजन्सी आहे ती एजन्सी बंद करून ते घराकडे निघताना हे अपहरण झालेलं आहे। जर अपहरणकर्त्यांची गाडी बंद पडली नसती तर या प्रश्नानं परळीकरांच्या छातीत स्वाधस्त झालं। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, 2 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातल्या हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाताना अपहरण करण्यात आलं होतं आणि संध्याकाळी त्यांचा उरुळी कांचन नजीकच्या शिंदवणे घाटामध्ये मृतदेह सापडला होता। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं हे चित्र आहे, कारण बीड जिल्ह्यातही असा प्रकार घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे, उद्योग आणि व्यावसायिकांमध्ये देखील चिंता आहे।